हे काय? श्री नाही आला अजून? नाही ना. इतका वेळ का लागतोय कुणास ठाऊक. तो डॉक्टरांना भेटायला गेला ना की टेन्शन येतं मला खूप. म्हणजे आता डॉक्टर काय सांगणार, चांगलंच सांगतील ना असं वाटत राहतं सारखं. नर्मदा, अगे डॉक्टर काय ज्योतिषी आहेत का? जे असेल तेच सांगणार ना ते. आणि आतापर्यंत ते आपल्याला जान्हवीची प्रोग्रेस चांगली आहे असंच सांगत आलेत ना. मग आता श्रीला ते चांगलंच सांगणार. पण मला ना श्रीची खूप काळजी वाटते. का? आला ना तेव्हा चिंब भिजला होता. कपडे बदलून घाईघाईने निघून गेला. डोकं सुद्धा पुसले की नाही कोण जाणे. नाही, तू काही काळजी करू नकोस वहिनी. स्वतःच्या तब्येतीच्या बाबतीत तो अजिबात हलगर्जीपणा करणार नाही. डोंट वरी. तसं नाही हो, पण हल्ली जरा मनावर ताण असतो ना त्याच्यामुळून. तेव्हा ना यायला हवा होता. फोन कर. नाही नको, फोन नको करायला. बघा आला. आला आला. श्री श्री काय म्हणाले डॉक्टर? सगळं व्यवस्थित आहे ना? कधी येणार आहे जान्हवी? म्हटले का? एक मिनिट. त्याला आधी बसू तर देत. हजारदा सांगितलं आईनी की आल्या आल्या प्रश्न विचारत जाऊ नका म्हणून. घाई. पाणी सुद्धा दिलं नाही सुद्धा. भाऊजी अहो, सॉरी. अरे काका इट्स ओके. अरे क्युरिओसिटी वाटते सगळ्यांना म्हणून मला विचारतायत. बोल. मी सांगतो. आपण आधी जेवून घेऊया का, मग सांग. हा का याची इट्स ओके. आणि खूप काही गंभीर नाहीये, उलट चांगली बातमी आहे. म्हणजे डॉक्टर मला असं म्हणाले की जान्हवी आता या सगळ्या ट्रीटमेंटला ना खूप छान रिस्पॉन्ड करते. तिला खूप प्रश्न पडतायत, ती खूप प्रश्न विचारतीये. तिच्या शंका, तिचा जो काही गोंधळ होतोय तो सगळा ती डॉक्टरांना, काउन्सिलर्सना सांगतेय. ती त्यांच्याशी बोलतीये, खूप बोलतीये. आणि विच इज अ पॉझिटिव्ह थिंग. डॉक्टर असं म्हणाले की अशा पेशंट्सना बऱ्याचदा समोर शांतपणे बसून ऐकणारी माणसं हवी असतात. त्यामुळे डॉक्टर सध्या तिला बोलू देतात. ते फक्त ऐकण्याचं काम करतात. मीही डॉक्टरांना आपली प्रॅक्टिकल डिफिकल्टी सांगितली. मी त्यांना म्हणालो की आम्हाला वाटणारी भीती, काळजी किंवा जी काही अर्जन्सी आहे ही सगळी तिच्यापासून लपवणं आता खूप अवघड जात आहे आम्हाला. आणि डॉक्टरांनी ते समजून घेतलं बरं का. म्हणूनच मला डॉक्टर म्हणाले की पुढच्या मीटिंग मध्ये आता मी जान्हवीशी सविस्तरच बोलणार आहे. म्हणजे अगदी लग्नाविषयी बोलणार नाहीयेत ते, पण आयुष्यातला इतका मोठा स्पॅन विस्मरणात गेल्यानंतर काय परिणाम होऊ शकतात याविषयी डॉक्टर तिच्याशी बोलणार आहे. म्हणजे तिचं मेंटल प्रिपरेशन करतायत डॉक्टर. आणि या सगळ्याला जर जान्हवीनी नीट प्रतिसाद दिला तर कदाचित डॉक्टर मलाच तिच्याशी सविस्तर बोलायला सांगतील. गुड. पण श्री, या सगळ्याला किती वेळ लागेल? रफली एक 7-8 दिवस. सात आठ दिवस म्हणजे 7-8 दिवसात जान्हवी परत आपल्या घरी येईल? अशी फक्त एक शक्यता आहे. म्हणजे निदान एक दिवस डोळ्यासमोर आला. हे असं अधांतरी चर्चा करणं खूप त्रासाचं होत होतं नाही? एक मिनिट. डॉक्टर तिला 7-8 दिवसात प्रिपेअर करतील म्हणजे तिला आठवलं नाही तरी? कदाचित. पण मग ती आपल्या घरी यायला का तयार होईल? नाही, आत्ता नाही ते सांगता येणार. पण मोठी आई, मी ना आत्ता एक एक स्टेप पुढे जातोय. आणि आत्ताची महत्वाची स्टेप ही आहे की तिला सगळं खरं कळणं.
त्यामुळे मी पुढचा विचार नाही केलाय आता. आणि आपण करायलाही नकोय. हळूहळू कळेल सगळं. हळूहळू की वेगाने मला माहित नाही, पण तिला आता सगळं खरं कळणं ही महत्वाची स्टेप आहे. एकदा ही पार पडली ना की आपल्या सगळ्यांच्याच डोक्यावरचं टेन्शन हलकं होईल. जेवण झाली ना की तुला डोक्याला तेल लावून देईन मी. सिरियसली आय नीड इट. आय नीड अ हेड मसाज. तू तू कागदात गुंडाळलेली भजी खाल्लीस आणि त्याच्यानंतर टपरीवरचा चहा प्यायलीस. येस, कसं शक्य आहे हे? तुझ्या बॉसमुळे, त्याच्यामुळेच झालंय हे सगळं. म्हणजे तुला सांगू, सुरुवातीला मी खूप घाबरले होते, कारण ऑपरेशन झाल्यापासून मी बाहेरचं काही खाल्लं नव्हतं ना रे. पण मग मी खाल्लं आणि मला खूप मज्जा आली. कमाल. वा वा वा, खुश झालोय मी. पण तुला सांगू का, तुझा बॉस आहे ना, त्याच्यामध्ये ना कन्व्हिन्सिंग पॉवर आहे. म्हणजे जमतच त्याला हे. खरंच त्यांना खरंच जमतं, ते कोणालाही कन्व्हिन्स करू शकतात. हे पण बरं झालं तू हा विषय काढलास. मी उद्या गीताला भजीपाव खायला घेऊन जातो. पावसात गरम गरम भजीपाव खाणं ह्याच्यापेक्षा सुख नाही जगात. गीता का एवढी अपसेट होती आज? तुम्ही भांडलायत का? नाही का? खूप अपसेट होती बिचारी आज. थांब, फोन लावतो तिला. नाही, उचलत नाहीये. अरे कामात असेल. काय झालं असेल आता हिला? मलाही तिने काही सांगितलं नाहीये. थांब, मी परत फोन लावतो तिला. अरे मनीष, इतकं नको टेन्शन घेऊस. हे बघ, जर काही खूप महत्वाचं असतं तर तिने आपल्याला सांगितलंच असतं ना. मी आता पेशन्स ठेवायला शिकले. तू पण ठेव की, ती नक्की सांगेल. अगं ऐक ना, मी काय. चला मी निघते, घरी खूप कामं पडली आहेत. बाय. ओके. काय आहे अगं, एकदा लावलास की अंगारा, पुन्हा काय आहे? आणखी एक अंगारा म्हणजे आणखी एक महाराज. देवा नको नको. महाराज चिडतील. चिडू देत, खूप चिडू देत, म्हणजे तरी तुझं खूळ जरा कमी होईल. सरे, एकतर ना सकाळी सकाळी हे असं मौन वगैरे धरत जाऊ नको ग. कोणी पाहिलं ना तर आपण वेड्या वाटू दोघी जणी. जे काय बोलायचे ते स्वच्छ बोल. तुझं व्रत मोडलं तर मोडू दे, पुन्हा पूजा कर. ताई, काय माझी श्रद्धा तुम्ही कोणीच सिरियसली घेत नाही. असं झालं? बोल सरे, बोल, काय म्हणतेस? हे बघ ताई, आता आपण आपले प्रयत्न वाढवायला हवेत. कसले प्रयत्न? अगं, श्री काय म्हणाला? काय? जान्हवी कदाचित 8 दिवसांनी परत येईल, बरोबर? हो. अगं, कदाचित म्हणाला तो. म्हणजे नक्की असं डॉक्टरांनी काहीच सांगितलेलं नाहीये. डॉक्टरांना अजून काही नक्की सांगता येत नसेल म्हणून नाही सांगितलं ना. इथेच तर आमचे महाराज त्यांचं तेज दाखवतात. जिथे मानवी प्रयत्न संपतात तिथे महाराज येतात. बरं, येऊ देत, तुझे महाराज येऊ देत. तो एक अंगारा आणखी लावला तर माझं काही नुकसान होणार नाही, पण जान्हवी नक्की घरी येऊ दे. जान्हवी नक्की परत यायला हवी आहे ना? हो. मग महाराजांचा जप करायला सुरुवात कर. मी सगळ्यांना सांगणार आहे, सगळ्यांनी सुरू करा जप करणं. बघ नक्की येते की नाही जान्हवी परत. हे बघ, मी हे असं काही करणार नाहीये. जान्हवी आम्हाला घरी यायला हवीये, नक्की यायला हवीये, 8 दिवसात यायला हवीये. पण म्हणून तुझ्यासारखं महाराज महाराज करत फिरणार नाही आहोत आम्ही. हे बघ, तू मला सांग विघ्नेश्वराला जाईन मी. तू मला सांग देवी पुढे डोकं टेकवीन मी. पण मी कुठल्याही बाबाच्या नादी लागणार नाहीये. ताई, मी काय म्हणते ते ऐकून तरी घे ना. हे बघ,
श्रीला जे देवाशी मनाने कनेक्ट व्हायचं असेल ते तसं त्याला होऊ दे. पण आपल्याला देवाच्या पायावर डोकं ठेवल्याने बरं वाटतं ना, मानसिक बळ मिळतं ना, मग आपण तसं करायला नको का? हा, आत्ता डोकं ताळ्यावर आल्यासारखी बोललीस. काय करायचं बोल, तू सांगशील ते करूया. नाही पण अष्टविनायकाला जाऊया का? हो, मस्त आयडिया, मलाही आवडेल जायला. पण सरे अगं, अष्टविनायकाला जायचं म्हणजे निदान 2 दिवस तरी बाहेर जायला लागेल ना आपल्याला. ते कसं जमणार? थँक्यू डॉक्टर, नक्की या. थँक्यू सो मच. ए गीता, ऐक, परवा मला तुझी थोडी मदत लागू शकेल हा? कशासाठी? अगं, परवा सकाळी मला डॉक्टरांकडे जायचंय, त्यामुळे बँकेत यायला थोडा उशीर होईल. तेव्हा काही गोष्टी मला तुझ्या भरोश्यावर सोडून जाव्या लागणार आहेत. ओके, चालेल. पण सकाळी सकाळी डॉक्टर का? अगं, त्यांना सकाळीच वेळ आहे, म्हणजे जनरली ते माझ्या वेळेनुसार ऍडजस्ट करतात, पण परवा थोडं मला ऍडजस्ट करावं लागेल. ठीक आहे, मी सरांनाही सांगून येते. हा, आलेच. त्यांना सांग गीताची खूप मदत होणार आहे म्हणून. काय यार, Shit. फू. का काय आलं? इडलीस का? लवकर आलो म्हणून? मी घरी लवकर आलेला आवडलं नाहीये का तुला? मुस्काट फोडे ना तुझं, मुस्काट फोडे. मला सांग, तुझा साहेब तुला लवकर लवकर घरी का पाठवतोय? अगं म्हणजे काय, साहेबांबरोबर मीटिंगला गेलो होतो, तिथून बाहेर पडल्यावर साहेब म्हणाले पुढच्या मीटिंगला नको येऊस, घरी जा. मी म्हटलं की काही काम आहे का, मी ऑफिसला जाऊ का? तर म्हणाले नको, असेल काही काम तर संध्याकाळी बोलावून घेऊ. आलो घरी. पिंट्या, तुला कामावरून काढून तर टाकणार नाहीयेत ना? काही काय कामावरनं काढण्याचा काय संबंध? तसं नाही रे, म्हणजे अनिल रावांनी तुला नोकरीला चिकटवलं ना, आता त्यांनीच चिडून तुला कामावरून काढून टाकायला सांगितलं तर? हप्ते का चिडतील माझ्यावर? अरे, जानूचं आता त्यांच्याशी लग्न होईल असं दिसत नाहीये. अगं पण आई, त्यांनी मला कामाला लावलं तेव्हा देखील ताईचं आणि त्यांचं लग्न होणार नव्हतं. ताईचं लग्न झालेलं आहे हे माहित असताना त्यांनी मला कामाला लावलंय ना, मग काय? गुपचूप चहा पी. नाही नाही, जास्त अक्कल वापरूच नको. अगं पण आपल्या नोकरीला घट्ट चिकटून राहा, म्हणजे उपकार होतील माझ्यावर. अगं पण तू आता माझ्या नोकरीवर का घसरतेस? मी लवकर आलेलं नाही आवडलंय का तुला? तर तसं सांग मला, जातो मी. आवाज काय चढवतोस मेल्या? हा, सख्खी आई आहे मी तुझी. इथे तुझी काळजी करण्यामध्ये हाडाची काढ झाली आहेत माझी. मी जरा काही चांगलं सांगते तुझ्या हिताचं तर ते तुला ऐकवत नाहीये का? माझं एक भलं होईल तुझं. नोकरी गेली तर कुठला श्रीमंत बाप तुला पोरगी देईल? आणि लग्न झाल्यानंतर नोकरी गेली तर त्याच्याकडनं आपल्याला निदान पैसे तरी घेता येतील. पण गरीबा घरची पोरगी केलीस ना तर याद राख, गाठ माझ्याशी येते. आई तू सारखा सारखा तेच का बोलत असतेस? यार मला नाही करायचं लग्न. मग काय संन्याशी राहायचंय काय? ते बघतो माझं मी काय करायचंय ते. शपथ उगा चालू कर. बाहेर राहिलो असतं तर बरं झालं असतं. चाललो मी बाहेर. बस एकटीच बडबड. जा जा जा, अगदी बापासारखं तोंड काळं कर. इथे 4 गोष्टी चांगल्या सांगायला गेल्या तर ऐकलं तर ह्यांचं नुकसान होईल ना. अगदी बापाच्या पावलावर पाऊल ठेवून चाललाय. तर पुन्हा अनिल रावांना फोन करावा लागणार. हे वहिनी, म्हणजे खरंच आपण जाऊ शकू? हो, म्हणजे आग्रह कोणालाच नाहीये. वाटल्यास फक्त मी आणि सरू जाऊन येऊ. पण मला खूप वाटतंय की आपण अष्टविनायकाचं दर्शन घेतलंच पाहिजे. म्हणजे जान्हवी परत यावी म्हणूनच असं नाही. जान्हवी परत यावी म्हणून नाही काय ताई, म्हणूनच तर जायचंय ना आपल्याला. सरे, ज्याचा हेतू त्याच्याजवळ. तुला त्यासाठी जावंसं वाटतंय ना, तू त्यासाठी जा. पण मला वाटतंय की मला अष्टविनायकाचं दर्शन घ्यायलाच पाहिजे, म्हणून मी जाते. ए, तुम्हा दोघींचं बोलणं ऐकून मलाही इच्छा झाली तुमच्या बरोबर यायची. ते आपण खरंच जाऊया का 2 दिवस? अगं तेच तर म्हणतेय मी. हो, पण श्रीला पटलं पाहिजे. त्यात न पटण्यासारखं काय आहे? आणि आपण श्रीला थोडीच नेतोय. अगं पण खरं म्हणजे श्रीला वेळ असताना तर तोही आला असता आपल्या बरोबर. पण सध्या तर श्रीला विचारण्यासारखी परिस्थितीच नाहीये ना.
आपण इंदू वहिनीला आणि शरयूला विचारूया. त्यांना यायचं असेल तर उत्तमच. म्हणजे आपण जितका ह्याच्याबद्दल विचार करतोय ना तितकं जास्त तीव्रतेने मला वाटतंय की आपल्याला अष्टविनायकाला जायलाच पाहिजे. ताई, कोणी नाही आलं ना तरी आपण दोघी नक्की जाऊ. ए, दोघी काय तिघी. मी पण कन्फर्म येतेय. पार्लरचं काय करायचं तर मी बघीन, मॅनेज करीन मी. ठीक आहे, मग ठरलं तर आपण तिघी नक्की जातोय. घे चहा घे. अगं घेते. ओ इज इट ओके. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. जान्हवी एकदा तुम्हाला भेटून गेली की मी तुम्हाला भेटायला येतो. ऑल राईट, मी फोन करून येईन. हो ओके, आपण नुसतंच फोनवर बोलू, काहीच हरकत नाहीये. चालेल चालेल चालेल, मी तुम्हाला नंतर फोन करतो. या बाय. थँक्यू सो मच डॉक्टर. थँक्यू. अष्टविनायकाला जायचं ना म्हणजे 8च गणपती नाही करून चालणार. 9वा गणपती करावा लागेल. मग तळ्यातल्या गणपतीला जाऊ ना आपण येताना. मलाही यायचंय. म्हणजे तुम्ही मला नाही नेणार? अगं तुला न नेण्याचं काय कारण आहे सांग. फक्त मला एवढंच वाटतंय ना की आपण सगळ्यात जणी जर गेलो तर मग आईंच्या बरोबर कोण राहील. मग शरयूला सांगा ना 2 दिवस सुट्टी काढायला. मला यायचंय तुमच्या बरोबर. हा अहो वहिनी, तिने 2 दिवस सुट्टीच घेतली तर ती आपल्या बरोबर नाही का येणार. तिलाही अष्टविनायकाचं दर्शन घ्यायला आवडेलच की. हो खरंच. हा, तिलाही आवडेल अष्टविनायकचं दर्शन घ्यायला. मग आता अगं काय हरकत आहे पण आपण सगळ्यांनी जायला. श्री, दादा आणि कांता लक्ष देतील की 2 दिवस आईकडे. हो खरं तसंही आईंच्याकडे बघायला विशेष काही लागत नाही. फक्त दिवसभर एकट्या राहायला नको तेवढंच वाटतंय. म्हणजे सोबतीला कोणीतरी असायला पाहिजे, हो की नाही. चला मग आता ठरलं. कधी निघूया? उद्या? हा चालेल. उद्या नाही उद्या नको. उद्या परवा जाऊया. अहो बुटीक मध्ये सांगावं तर लागेल ना. हरकत नाही. मग येत्या 1-2 दिवसात निघू असं ठरवूया. म्हणजे चालेल. आपण ना सगळ्यांचं मत घेऊया आणि मग उद्या जायचं की परवा ते ठरवूया. चालेल. ओके ठीक आहे, मग ठरलं आता. अत्यानंद महाराजांचीच कृपा. आता आत्यानंदांचा काय संबंध आहे याच्यामध्ये. तुला नाही कळणार ते. तुम्ही भांडू नका. पण डोक्यावर बसते ती. बहिणी म्हणा ना महाराजांची कृपा. म्हणायला काय जाते. ओ वहिनी, म्हणा ना काय म्हणा. अत्यानंद महाराजांची कृपा. हो मग आहेच अत्यानंद महाराजांचीच कृपा. भांडू नका ग. बरं मी माहिती काढते. म्हणजे आपल्याला राहायची सोय करायला लागेल ना तिथे. हो, मलाही 2-3 फोन करायचे. मी नसताना बुटीक नीट सांभाळलं गेलं पाहिजे ना. बरोबर. चला चला कामाला लागूया. तयारी बघ. चला चल चल. काय म्हणजे तुम्ही सगळ्या जाताय? हो अगं आम्ही नुसता विचार केलाय. किती स्वार्थी विचार करताय तुम्ही. शरयू, अगं देवाला जाताना स्वार्थ बाजूला ठेवायचा असतो. नाही वहिनी, मी देवाला जाण्याविषयी नाही म्हणत आहे. मला न विचारता परस्पर जाण्याविषयी म्हणतेय. परस्पर कुठे जातोय सांगतोय का तुला? मग तेच ना, तुम्ही मला सांगताय वहिनी, विचारत नाही आहात. आपल्या माणसांना कधी विचारायचं असतं का? त्यांना फक्त सांगायचं असतं की आम्ही जातोय म्हणून. मला माहितीये तुम्ही मुद्दामून असं करताय. मुद्दामून मला एकटीला ठेवून जाताय. काय चाललंय तुम्हा दोघींचं? बघा ना बेबी बच्चा इंदू कसं बोलतात ते. शरयू, मी अगदी स्पष्ट आणि प्रेमाने बोलते ग तुझ्याशी. इंदू इंदू वहिनी जरा गप्प बसेल का? आणि तू रडायचं नाहीयेस. एकदम चुप. कळलं? अगं तुला न घेता जाऊ का आम्ही? हा खुळी आहेस का तू? तुला सुट्टी मिळेल की नाही याची गॅरंटी नव्हती आम्हाला. कळलं? मला आणि हिला इझिली सुट्टी मिळणार आहे. बरं सरू घरीच असते आणि वहिनीला जमणार आहे म्हणून ठरवत होतो. पण मला विचारा तरी. बरं आता विचारते बस. हा तुला आमच्या बरोबर अष्टविनायकाच्या यात्रेला यायला जमणार आहे का? हा मी ना ऑफिस मध्ये विचारते आणि सांगते. बर. मगातपासून काय तुझ्याशी हिब्रू भाषेत बोलत होते. इंदू वहिनी जरा थांबशील का? बरं तुला परमिशन मिळाली तर आमच्या बरोबर यायला आवडेल? हो नक्की आवडेल. बरं कधीपर्यंत कळवशील? श्री आणि हे ऑफिस मधून आले ना की त्यांना लगेच विचारते आणि सांगते. ओके ठीक आहे.
मग तू भाऊजींना विचार आणि आम्हाला सांग. तोपर्यंत आपण थांबूया हा ना पंच? थँक्यू थँक्यू वहिनी. नाही नाही, पण आपण जर 5 जणी निघून गेलो ना तर 2 दिवस घराकडे कोण बघणार? हा, मग म्हणून तर म्हणते शरयू तू थांब. हा म्हणजे मी घर काम करायला थांबू? एक मिनिट इंदू वहिनी, तू जा बरं इथून. मी बोलते ना तिच्याशी. नाही नाही, मी थांबते. अगं तोच मुळात प्रश्न आहे आणि अजून आईशी सुद्धा आपण काही बोललेलो नाही. तिला काहीच माहित नाहीये. तिच्याशी बोलू आणि मग सगळं ठरवू. ओके. बघूया कसं होतंय. जान्हवी म्हणते ना तसं, इच्छा असेल ना तर मार्ग सापडेल. अगो बाई, मार्ग शोधावा लागतो. इंदू वहिनी, तू हसावीस म्हणून बोलले मी. कठीण आहे तुला दोघींचं.